पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे। तळेगाव नजीकच्या इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 2 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। पाहूया या घटनेचा संपूर्ण रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजीकच्या इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। या घटनेचे वृत्त ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत दुर्दैवाने 2 लोकांचा मृत्यू झाला आहे। या मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्वजण सहभागी झाले आहेत। या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदारांशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे। काही जण पाण्यात वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। बचाव कार्याकरिता एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेतून 6 जणांना वाचवण्यात यश आले आहेत। सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या दुर्घटनेत 32 लोक जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती ही गंभीर आहे। त्यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय आयुक्त स्वतः घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत। तर इंदोरी येथील पूल कोसळल्याने घडलेल्या या भीषण दुर्घटनेने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे। बचाव कार्य वेगाने सुरू असून जखमींवर तातडीने उपचार केले जात आहेत। वाहून गेलेल्यांचा शोध लवकरच लागो आणि जखमींना लवकरात बरे हो हीच सदिच्छा। या घटनेचे पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।